नमस्कार मित्रांनो, मी श्याम एक्झाम जागर मध्ये तुमचं स्वागत करतो। या आधीच्या सेशन मध्ये आपण सरळ व्याज या चॅप्टरला सुरुवात केली होती आणि आपण एकदम बेसिक पासून सगळ्या गोष्टी समजून घेतलेल्या आहेत। आता या सेशन मध्ये आपण काही त्याचे प्रश्न पाहणार आहोत। तर पहिला प्रश्न बघा, हा प्रश्न बँक पीओ 2009 च्या परीक्षेमध्ये विचारलेला आहे। तर बघा, एका ठराविक रकमेचे सरळ व्याज 12.5 वर्षानंतर रकमेच्या 3/4 होते, तर व्याजाचा दर साल दर शेकडा दर किती। आता प्रश्न व्यवस्थितपणे वाचा। प्रश्नात काय काय सांगितलेलं आहे बघा। एक ठराविक रक्कम आहे, म्हणजे एक्स एवढं मुद्दल आहे, त्याचं काय 12.5 वर्षानंतर रकमेच्या 3/4 होते, म्हणजेच काय होतं तर एक्सच्या व्याज किती होते तर 3/4 होते। तर व्याजाचा आपल्याला काय काढायचं आहे, दर साल दर शेकडा, म्हणजे प्रत्येक वर्षाचा जे दर आहे आपल्याला ते काढायचं आहे। तर हा प्रश्न कसा सोडवायचा बघा। आता या प्रश्नामध्ये आपल्याला रक्कम माहित नाही, फक्त एक वर्ष दिलेलं आहे आणि ते पण किती आहे 12.1/2 म्हणजे 12.5 वर्ष दिलेलं आहे। आणि आपल्याला आता इथं अजून एक काय सांगितलेलं आहे, जी रक्कम आहे की नाही 12.5 वर्षानंतर काय होणार आहे, रकमेच्या 3/4 एवढं व्याज भेटते। 12.5 वर्षानंतर रकमेच्या 3/4 एवढं व्याज भेटते। आता हे 3/4 दिलेलं आहे, याचा उपयोग करून आपण प्रश्न कसा सोडवू शकतो बघा। आता या आधी पण मी खूप वेळा तुम्हाला सांगितलेलं आहे, जर आता इथं खाली जे 4 आहे, मी काय म्हणलं, जर माझ्याकडे मुद्दल 4 रुपये आहे आणि 12 वर्षानंतर या 4 रुपयाचे 3/4 रुपये मला भेटणार आहे, म्हणजे जर मी मुद्दल 4 मानली आणि 12 वर्षानंतर मला त्याचे व्याज किती भेटणार आहे 3/4 भेटणार आहे, म्हणजेच काय होईल, हे 4 कटेल हे 4 कटेल, म्हणजे मला 3 रुपये इतकं व्याज भेटणार आहे। 4 रुपयाचं मला 3 रुपये इतकं व्याज भेटणार आहे, पण किती 12.5 वर्षानंतर। आता 4 रुपयाचं 3 रुपये व्याज भेटायले, म्हणजेच किती टक्के व्याज भेटायले 12.5 वर्षानंतर। आपण एक व्याजाचा दर किती व्हायला ते बघूया। म्हणजे काय करावं लागेल आपल्याला, मुद्दल 4 आहे त्यावर व्याज किती भेटायले 3 रुपये भेटायले आणि गुणिले 100%, म्हणजेच आपल्याला व्याजाचा दर भेटेल आणि तो किती वर्षाचा असेल तर 12.5 वर्षाचा व्याजाचा दर असेल। आता बघा, 4 1 4 4 2 8 4 25 म्हणजे 75% व्याजाचा दर किती आहे 12.5 वर्षाचा 75%। मग एका वर्षाचा व्याजाचा दर कसा काढायचा बघा। आपल्याला आता इथे 12.5 वर्ष दिलेले आहेत। आता 12.5 वर्षालाच मी असं पण लिहू शकतो की नाही बघा, मी तुम्हाला या आधी पण सांगितलेलं आहे 12 + 1/2 म्हणजे 12 2 24 म्हणजे 25/2 असं पण लिहू शकतो। आणि आता या 75%चं आपल्याला हे किती वर्षाचं आहे 12.5 वर्षाचं आहे, 1% एका वर्षाचं काढण्यासाठी याला आपल्याला 12.5 वर्षानं भाग द्यावा लागेल। म्हणजेच आता मी याचं 25/2 करून घेतलेलं आहे, म्हणजे 25/2 असं मी जर लिहिलं तर हे 2 खालचे आहेत ते वर जातील, इथं गुणाकारात येतील। आता बघा 25 1 25 25 3 75 म्हणजे 3 2 6। आता आपल्याला एका वर्षाचा सरळ व्याजाचा दर भेटलेला आहे। एका वर्षाचा सरळ व्याजाचा दर किती असेल 6%। आणि इथं आपल्याला तेच विचारले आहे की दर साल दर शेकडा सरळ व्याजाचा दर किती तर 6%। आपण यात काय केलेलं आहे, ज्या प्रश्नामध्ये जे जे दिलेलं आहे त्याचाच उपयोग करून हा प्रश्न सोडवलेला आहे। यात आपल्याला 3/4 रक्कम होती म्हणलं होतं, तर आपण यामुळे हे 4 मानलेलं आहे। तुम्ही काय पण मानू शकता, पण असं मानायचं की या 4 ने त्याला भाग जाईल, म्हणजे 4 तुम्ही 8 मानू शकता 12 मानू शकता, म्हणजे हे 4 जे खालचं आहे त्यानं ते कटलं पाहिजे। तर आता पुढचा प्रश्न बघूया आपण। एकदम सोप्या पद्धतीने हा प्रश्न मी तुम्हाला समजून सांगितलेला आहे। हा बँक पीओ 2009 मध्ये आला होता। आता पुढचा प्रश्न बघा, एक ठराविक रक्कम 2 वर्षात 1008 होते आणि 3.5 वर्षात 1164 होते, तर मुद्दल आणि व्याजाचा दर शोधा। आता या प्रश्नामध्ये काय दिलेलं आहे, दोन आपल्याला रक्कम सांगितलेली नाही आणि ती 2 वर्षानंतर किती व्हायली आणि 3.5 वर्षानंतर किती व्हायली। तर आपल्याला यावरून काय काय काढायचं आहे, मुद्दल किती आहे आणि व्याजाचा दर काय। तर हा प्रश्न कसा सोडवणार बघा। आपल्याला काय काय सांगितलेलं आहे, अशी एक्स इतकी मुद्दल आहे, ती 2 वर्षात किती व्हायली, 2 वर्षात व्हायली 1008 आणि तीच रक्कम 3 वर्षानंतर किती होणार आहे, 3.5 वर्षानंतर किती व्हायली तर सांगितलेलं आहे 1164। बरोबर, 1164 इतकं सांगितलेलं आहे 3 वर्षानंतर। 3.5 वर्षानंतर 2 वर्षानंतर किती व्हायली 1008 आणि 3.5 वर्षानंतर 1164। आता इकडे लक्ष द्या, या टाइम लाईन मध्ये ती 2 वर्षामध्ये ती रक्कम 1008 झाली असेल आणि पुढे अजून किती 3.5 म्हणजे 2 वर्ष तरी तर बरोबरच होती ही रक्कम। आणि पुढे काय 1.5 वर्षानंतर किती व्याज भेटलेलं आहे बघा, या 108 मधून
हे 1164 मधून 108 ज्यावेळेस मायनस करेल तर किती, दीड वर्षासाठी आपल्याला किती व्याज भेटलेलं आहे, 156 रुपये. आता यावरून आपण एका वर्षाचं व्याज काढू शकतो. कसं तर बघा, दीड वर्षासाठी आपल्याला 156 रुपये व्याज भेटलेलं आहे, तर एका वर्षासाठी आपल्याला किती भेटलेलं आहे, तर 156 भागिले 1.5 करा. आता यावरून आपल्याला किती भेटते बघा, हे पॉईंट कट करण्यासाठी इथं शून्य द्यायचा, 15 एक 15. आता हे 6 ला भाग जात नाही, 15 चोक 60. म्हणजे एका वर्षाचं व्याज किती असणार आहे, 104 रुपये एका वर्षाचं व्याज आहे. तर 2 वर्षाचं व्याज किती असणार आहे, एका वर्षाचं व्याज 104 रुपये आहे, तर 2 वर्षाचं व्याज 208 रुपये असणार आहे. आता ते 208 रुपये, आता इथं 2 वर्षाचं आपल्याला व्याज भेटलेलं आहे, किती आहे, 208. एका वर्षाचं 104 आहे, तर 2 वर्षाचं किती असणार आहे, तर 208 रुपये इतकं व्याज असणार आहे. ती 1008 मधून मायनस करा. ज्यावेळेस 1008 मधून मी 208 रुपये मायनस करेल तर मला किती भेटेल, तर 800 रुपये. आणि तीच आपली मुद्दल आहे, आपल्याला मुद्दल 800 रुपये भेटलेली आहे. आता मुद्दल भेटलेली आहे, आपल्याला प्रश्नात मुद्दल विचारली होती, मुद्दल किती भेटलेली आहे, 800 रुपये. झालं, मुद्दल तर भेटलेली आहे. अजून पुढे प्रश्नात विचारलेलं आहे की व्याजाचा दर किती असेल. आता बघा, 800 रुपये मुद्दल, 800 रुपये मुद्दलीवर 104 रुपये आपल्याला एका वर्षासाठी भेटायले सरळ व्याज, आणि आता किती टक्के भेटायले हे काढण्यासाठी गुणिले 100%. आता हे 2 शून्य कटले, हे 2 शून्य कटले, 8 एक 8, 8 त्रिक 24, म्हणजे व्याजाचा दर काय आहे, 13%. आपण दर साल दर शेकडा व्याजाचा दर पण काढलेला आहे, आणि मुद्दल किती आहे हे पण काढलेलं आहे, दोन्ही पण काढलेलं आहे. बघा, 800 रुपये मुद्दल आहे आणि व्याजाचा दर आहे 13%. आता पुढचा प्रश्न बघूया आपण. मी प्रत्येक पद्धतीचा प्रॉब्लेम घेतलेला आहे, ज्यामुळे तुम्हाला परीक्षेमध्ये काही तुम्हाला अडचण येऊ नये. कोणताही प्रश्न आला तरी तुम्हाला तो सोडवता आला पाहिजे. 12.5 प्रतिवर्ष दराने 3 वर्षाचे सरळ व्याज मुद्दलापेक्षा 4500 रुपयाने कमी आहे, तर सरळ व्याज किती. आता हा प्रश्न पण काय खूप अवघड नाही, पण प्रश्न कसा सोडवायचा आहे तुम्हाला माहित पाहिजे, तिथं लॉजिक तुम्हाला लावता आलं पाहिजे. आता बघा, हा प्रश्न कसा सोडवायचा. आपल्याला प्रश्नात काय सांगितलेलं आहे, 12.5% प्रतिवर्ष इतक्या दराने 3 वर्षाचे सरळ व्याज काय सांगितलेलं आहे, 3 वर्षाचे सरळ व्याज हे किती, मुद्दल मायनस व्याज इज इक्वल टू किती आहे, 4500. म्हणजेच काय सांगितलेलं आहे, व्याज हे मुद्दलापेक्षा 4500 न कमी आहे. तर आता इकडे लक्ष द्या, आपल्याला हा प्रश्न सोडवताना काय करायचंय, तर आता आपल्याला इथं पर्सेंटेज 12.5% दिलेलं आहे. 12.1/2% आपण फ्रॅक्शन मध्ये कसं लिहितो, तर 1/8. हे काय, हे प्रतिवर्षाचं आहे. हे जे व्याजाचा दर आहे तो प्रतिवर्षाचा आहे. आता मी इथे 1/8 लिहिलेलं आहे. जर मी मुद्दल 8 मानली, जर मी मुद्दल 8 रुपये मानली, आता माझी मुद्दल किती 8 रुपये आहे, तर या 8 रुपयावर मला 12.5%चं किती व्याज भेटेल, तर 1 रुपया व्याज भेटेल. हे किती, एका वर्षासाठी, म्हणजे 8 रुपयावर एका वर्षाचं 1 व्याज भेटेल. आता तुम्हाला हे माहितच आहे, सरळ व्याजामध्ये व्याजाचा दर समान असेल, प्रत्येक वर्षात मिळणारे व्याज समान असलं, म्हणजेच पुढच्या वर्षी पण मला 1 रुपया भेटणार आहे आणि त्याच्या पुढच्या वर्षी पण 1 रुपया, असं 3 वर्षासाठी आपल्याला 3 रुपये व्याज भेटणार आहे. म्हणजे 8 रुपयावर मला 3 वर्षात 3 रुपये असं भेटणार आहे. आता यावरून आपण कसा प्रश्न सोडू शकतो बघा, जर मी मुद्दल 8 मानली आणि सरळ व्याज किती 3 मानलं, तर आता यातील फरक कितीचा आहे, तर बघा यात फरक आहे 5चा. पण प्रश्नामध्ये आपल्याला काय सांगितलेलं आहे, व्याज मुद्दल आणि व्याज यातील फरक कितीचा आहे, 4500. म्हणजेच मुद्दलापेक्षा व्याज 4500 न कमी आहे, पण आपल्यानुसार ती 5 रुपयानं कमी आहे, पण प्रश्नानुसार 4500 न कमी आहे. मग आपण जे 5 मानलेलं आहे ते किती पटीनं, 5 नसून किती पटीनं जास्त आहे, तर 900 पटीनं जास्त. 5 9 45, 900 पटीनं जास्त, 4500 इतका आहे. आता आपल्याला या प्रश्नामध्ये काय काढायचं आहे, तर आपल्याला व्याज किती आहे, सरळ व्याज किती आहे काढायचं आहे. त्यासाठी आपण या 3 ला, हे पण आपले 3 नसून 900 पटीनं जास्त, 9 त्रिक 27, म्हणजेच 2700 इतकं सरळ व्याज असणार आहे. आपल्याला याच प्रश्नामध्ये जर मुद्दल विचारली असती तर आपण मुद्दल पण काढू शकलो असतो. इथं मग या 8 ला 900 न गुणायचं, म्हणजेच आपलं मुद्दल निघेल 9 8 72, म्हणजे 7200 मुद्दल आले असते जर मुद्दल विचारली असती तर. पण यात काय विचारलेलं आहे, तर आपल्याला सरळ व्याज विचारलेलं आहे, ते किती असणार आहे, 2700. प्रश्न काय खूप अवघड आहे का, बघा यात काहीच अवघड नाही. प्रश्नामध्ये जे जे सांगितलेलं आहे त्याचाच उपयोग करून आपल्याला प्रश्न सोडवता आला पाहिजे, आपल्याला लॉजिक लावता आलं पाहिजे की हा प्रश्न कसा सोडवायचा. आणि हे कधी होईल, तर तुम्ही जास्तीत जास्त ज्यावेळेस प्रॅक्टिस कराल
प्रश्न सोडवायचे त्यावेळेसच तुम्हाला असं लॉजिकही निर्माण होईल आणि तुम्ही एकदम सोप्या पद्धतीने प्रश्न सोडू शकता. आता पुढचा प्रश्न बघा. प्रतिवर्ष 4% दराने एक रक्कम 6 वर्षासाठी सरळ व्याजाने दिल्यास 496 रुपये रास मिळते, तर ती रक्कम किती? आता या प्रश्नामध्ये आपल्याला रास भेटलेली आहे आणि यात काय अजून दिलेलं आहे, दरही दिलेला आहे. 4% प्रतिवर्ष आहे आणि 6 वर्षासाठी दिलेले आहे आणि किती 496 रुपये रास भेटायचे. आता याच्यात दर दिलेला आहे 4%, किती 6 वर्षासाठी आणि आपल्याला रास किती 496 इतकी रास भेटेल. आता रास म्हणजे काय असते, तर यात मुद्दल प्लस व्याज असणार आहे आणि आपल्याला आता मुद्दल काढायची आहे की मुद्दल किती असणार आहे. तर आता इथं लक्ष द्या, हे प्रतिवर्ष 4% आहे म्हणजे एका वर्षाचं आपल्याला 4% इतकं व्याज आकारलेलं आहे. 6 वर्षाचं किती व्याज आकारणार आहे, म्हणजे 6 गुणिले 4 ज्यावेळेस मी करेल 6 चोक 24% इतकं व्याज आकारणार आहे तो एका वर्षासाठी. आता टक्केच्या ऐवजी मी इथं खाली भागाकारात 100 लिहितो. तर मी आता काय केलं, मुद्दल माझी 100 रुपये मानली. आता या प्रश्नामध्ये मी काय मानलेलं आहे, मुद्दल 100 रुपये मानलेले आहे आणि मग मुद्दलावर 100 रुपयावर 24% मला किती व्याज भेटणार आहे 6 वर्षाचं, 24 रुपये. आता हे 24 रुपये व्याज भेटणार आहे, तर माझी रास किती होईल. आता मी तुम्हाला सांगितलेलं आहे मुद्दल प्लस व्याज म्हणजे आपली रास असते, म्हणजे हे 100 प्लस 24 म्हणजे 124 रुपये इतकी आपली काय असणार आहे, तर इतकी आपली रास असणार आहे. पण ती प्रश्न आपल्यानुसार तर 124 आहे पण प्रश्नानुसार किती आहे 496 आहे. 496 इतकी आपली रास आहे. म्हणजेच आपण जे 124 मानलेलं आहे ते 124 नसून 4 पटीने जास्त 496 असणार आहे. त्याचप्रमाणे आपण जी मुद्दल 100 मानली होती ती पण 100 नसून 4 पटीने जास्त 400 असणार आहे. काय अवघड आहे का या प्रश्नामध्ये? असे मी तुम्हाला टक्केवारीमध्ये पण प्रश्न शिकवलेले आहेत. फक्त आपण इथं मुद्दल मानायलो, तिथंच आपण नफा तोटा मध्ये काय खरेदी किंमत मानतो, इथं फक्त जी खालची आहे त्याला मुद्दत मानायलो. तर आता पुढचा प्रश्न बघा. जर एक रक्कम 5 वर्षाने तिप्पट होते तर सरळ व्याजाचा प्रतिवर्ष दर काय असेल? आता प्रश्नामध्ये काय सांगितलेलं आहे आपल्याला बघा, प्रश्नामध्ये इतकंच सांगितलेलं आहे एक रक्कम आहे ती 5 वर्षामध्ये तिप्पट होते, तर आपल्याला इथं सरळ व्याजाचा दर काढायचा आहे. आता हा प्रश्न काय कसा सोडवायचा हे तुम्हाला माहित असेल तर तुम्ही हे 20 सेकंदात सोडू शकता बघा, पण माहित नसेल तरी तुम्हाला सोडवता येणार नाही. आता प्रश्नामध्ये काय सांगितलेलं आहे बघा, एक रक्कम आहे, आपल्याला रक्कम माहित नाही, मग मी काय केलं 1 रुपया मानला. 1 रुपया प्रश्नानुसार जर मी 1 रुपया मानला तर तो 1 रुपया 5 वर्षानंतर तिप्पट होणार आहे. म्हणजे जर मी 1चं तिप्पट केलं तर किती होईल 3 रुपये. म्हणजे आपला जो 1 रुपया आहे ते 5 वर्षानंतर 3 रुपये होणार आहे. आता हा 3 रुपये का व्हायलाय, तर यावर आपल्याला 2 रुपये व्याज भेटणार आहे. 2 रुपये व्याज भेटायले कशावर, 1 रुपयावर. किती वर्षाचं, 5 वर्षाचं. आता बघा 1 रुपया मुद्दल आहे त्यावर आपल्याला 2 रुपये व्याज भेटायले किती वर्षाचं, 5 वर्षाचं भेटायले. म्हणजे आता आपल्याला 5 वर्षाचं एकूण व्याज काढायचं असेल, एकूण व्याजाचा दर काढायचा असेल तर कसा काढायचा, गुणिले 100 करायचं. म्हणजेच किती 200%. हे झालं किती 5 वर्षाचा एकूण व्याजाचा दर आहे. मग आपल्याला एका वर्षाचा व्याजाचा दर कसा काढायचा, तर या 200ला किती वर्ष आहेत, या 200%ला 5 वर्षानं भाग द्यायचा, म्हणजे आपल्याला एका वर्षाचा व्याजाचा दर निघेल. मग बघा 5 × 5 5 × 20 म्हणजेच एका वर्षाचा व्याजाचा दर किती आहे 40%. झाला काय प्रश्न अवघड आहे का? पण तुम्हाला हा प्रश्न कसा सोडवायचा हे माहित नसेल तर तुम्ही सोडू शकणार नाही. पण आता तुम्हाला हे माहित झालेलं आहे की यात कसं लॉजिक लावलेलं आहे आपण. आता हा पण प्रश्न तुम्हाला समजलेला असेल. आता पुढचा प्रश्न बघूया आपण. आता पुढचा प्रश्न बघा. एक ठराविक रक्कम 3 वर्षासाठी एका ठराविक सरळ व्याज दराने ठेवली होती. ती जर 2% जास्त दराने ठेवली असती तर 360 रुपये जास्त मिळाले असते, तर रक्कम शोधा. आता बघा हा प्रश्न कसा सोडवायचा. असे आपण पर्सेंटेज मध्ये प्रश्न बघितला होता. आता यात काय सांगितलेलं आहे, प्रतिवर्ष 2% जास्त दराने ती रक्कम ठेवली असती. आता हे किती, एका वर्षाचं 2% दिलेलं आहे, म्हणजे 3 वर्षानंतर ती किती झालं असतं 6% इतका, आपल्याला 6% इतका दर लागला असता. आणि काय सांगितलेलं आहे 6% बरोबर 360 रुपये. म्हणजे जर त्या 6% जास्त, आपल्याला जर 6% व्याजाचा दर जर जास्त असता तर आपल्याला 360 रुपये भेटले असते. आता 6% बरोबर 360 रुपये आहे, तर आपल्याला 100% बरोबर काढायचं आहे. आपलं उत्तर येते. तर बघा मग मी आता 100% कसं काढायचं, या आता इथं या 6ला भाग देतो. 6 × 1 = 6, 1% आलेला आहे आणि इथं 6 × 6 = 36
म्हणजे आता इथे 1% बरोबर 60 आलेला आहे. आता याला 1 ला 100 करण्यासाठी मला काय करावं लागेल, तर मी याला 100 न गुणलं तर इथे येते 100% आणि या 60 ला 100 आता इथं गुणल्यामुळं या 60 ला पण मला 100 न गुणावं लागेल, म्हणजे किती येते 6000 रुपये. झालं, उत्तर आलेलं आहे. तर ती मूळ रक्कम किती आहे 6000 रुपये. याचा फक्त प्रश्नामध्ये काय काय सांगितलेलं आहे याचा आपण उपयोग केलेला आहे आणि हा प्रश्न सोडवलेला आहे. तर आता पुढचा प्रश्न बघूया. आता पुढचा प्रश्न बघा. पुढचा प्रश्न हा IBPS RRB ऑफिस असिस्टंट 2015 मध्ये विचारण्यात आलेला आहे. प्रश्न काय आहे बघा. 15,000 रुपयावर 3 वर्षात मिळणारे सरळ व्याज 5,400 रुपये आहे, तर व्याजाचा प्रतिवर्ष दर किती. आता आपल्याला यात काय काय दिलेलं आहे, मुद्दल दिलेली आहे आणि मिळणारं व्याज दिलेलं आहे 3 वर्षानंतर, आणि आपल्याला व्याजाचा प्रतिवर्ष दर किती आहे हे काढायचा आहे. प्रश्न बघा. आता इथं काय काय दिलेलं आहे या प्रश्नामध्ये, 15,000 मुद्दल दिलेली आहे आणि 3 वर्षानंतर आपल्याला किती 5,400 इतकं सरळ व्याज भेटायले. तर आपल्याला यावरून काय काढायचं आहे, व्याजाचा दर 7% किती दर आहे ते काढायचं आहे. तर एक गोष्ट लक्षात घ्या, हे 5,400 3 वर्षामध्ये मिळाले. हे 5,400 जर 3 वर्षात मिळाले तर एका वर्षात किती मिळणार आहे हे काढण्यासाठी आपल्याला त्या 5,400 ला या 3 वर्षानं भाग द्यावा लागेल. म्हणजेच बघा किती येते 3 1 3 3 8 24, म्हणजेच एका वर्षाला आपल्याला किती 1,800 रुपये व्याज भेटणार आहे. आता 1,800 रुपये व्याज भेटायले, पण ते कशावर भेटायले तर 15,000 रुपयावर. आपल्याला आता इथं व्याजाचा दर काढायचा आहे, त्यासाठी 15,000 रुपयावर 1,800 रुपये व्याज भेटायले. आता व्याजाचा दर काढण्यासाठी किती टक्के व्याजाचा दर आहे काढण्यासाठी आपल्याला इथं 100% गुणावं लागेल. 15,000वर 1,800 रुपये व्याज भेटायले तर किती टक्के व्याज आहे हे काढण्यासाठी 100 नाही तर आपल्याला 100% गुणावं लागेल. मग बघा, हे 2 शून्य कटले, हे 2 शून्य कटले, हा 1 शून्य कटला, हा 1 शून्य कटला. आता याला कशाने भाग जाते बघा, 3 5 15 3 6 18, अजून 5 1 5 5 1 5 आणि 5 2 10, म्हणजे व्याजाचा प्रतिवर्ष दर काय आहे तर 12% इतका दर आहे. काय प्रश्न अवघड आहे का, फक्त प्रश्नात काय सांगितलेलं आहे समजून घ्यायचं आणि एकदम तुम्ही सोप्या पद्धतीने हा प्रश्न सोडू शकता. तर आजचं सेशन इथं संपलेलं आहे आणि या सेशनमध्ये आपण एकदम चांगल्या पद्धतीचे प्रश्न बघितलेले आहेत आणि प्रश्नामध्ये कसं लॉजिक लावून आपण सोडू शकतो हे पण मी तुम्हाला व्यवस्थितरित्या सांगितलेलं आहे. जर तुम्हाला आजचं सेशन आवडलं असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या मित्रांपर्यंत पण शेअर करा. आणि जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि त्या बाजूला जे बेल आयकॉन आहे त्यावर क्लिक करा, ज्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळेल. तर पुन्हा भेटूया. जय हिंद, जय भारत.